फक्त 5 मिनिटं वाढली तेवढ्याच वेळेत मी रिझल्ट घेतला. फक्त पहिलं एक तुमच्यासाठी गाणं म्हणणार आज माझ्या आवडतं पोहोचून सांग कधी अगे सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मला पण बघतो वाजवायला म्हणजे 25-26 वर्ष केलात काय तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्रात तू एकच बुवा पेटी वाजवला. अरे माझ्यापेक्षाही वाजवणारे आहेत. मग ते राजन बसलेले ना ते कृष्णा पवार बुवांचे त्यांची पेटी ऐकायला घरी जा त्यांच्या 9 लाखाचं देऊळ देवाविला शोभेल काय आणि आता पैसा माकड त्यासी देव पण येईल का तू माकड तुमसे मिलकर ना जाने वाह तुमच्यावर बारी करतात और थूक लगाने वाला जवान या वाक्य किती वेळा पण बोलला तुला आहे प्रत्येक डबलवारी जवान बुवा थूक लावतात जवान बुवा थूक लावणारे या संपूर्ण महाराष्ट्रात तुला पण तेव्हा तुला काय वाटत नाही म्हणून मी तुला घमेंट करतो. माझा तुला टिक फॉल्ट आहे कशाच तू नमस्कार केला मी तुला 10 वेळा नमस्कार करणार पण तू माझा एक कानपटीत मारला 2 वाजवल्याशिवाय राहणार त्याला जवान बोलतात असले झलक सबसे तुमसे ना जाने चप्पी म्हणतात कमी वेळे डायरेक्ट नवीन आहे गजर ऐका
ही कोकणची भूमी परशुरामाची भूमी आहे. हा रांगणागड व आपली शान आहे. म्हणून परशुरामाच्या भूमीला मानाचे स्थान आहे. आज मानाचे स्थान आहे. कोकणचे आम्ही पुत्र स्वाभिमान. चारच किती आहे? चार. खयो त्याचं नाव सांगा. तो काय तो एकदम शेवटचा पोरगा ना तो जागर लावणार. खयो आवाज जागर लावणार असं पोरगा काय अनुभव आहे. किती लहान आपण सांगशील ती पट्टी वा सांगशील त्या पट्टी. तो शेवटचा पोरगा तार सांगता वर जाता फक्त आवाज घ्यायला लावता तो. तुमचा प्रश्न होता लांबा ही त्याची पट्टी घ्यायची. काय फायदा होता. चला
माऊली त्यांच्याबरोबर बारी कृष्णा पवार बुवांची बारी होती आवळे गावच्या नारायण मंदिरमध्ये. या बारीला जवळ होतं मी सांगतो 30 ते 32 वर्षापूर्वी 30-32 वर्षापूर्वी बारी झाली. तेव्हा हे लोकेशन गोवा घेतलेलं त्यांनी आणि तिथे वाजवायला चिंतामणी पांचाळ गावाकडे कोण होता, पाकवाज वाजवायला कोण होता, मी होतो. आणि तबल्याला कोण होता, तबल्यावर कोण होतं वाजू, गुंडू सावंत बुवा होते वाजू. पाहिजे तर गुंडू सावंत बुवांना विचारा, तबल्याला साथ करायचे. तू काय ना जीव दे, तू काय करू नको, जाऊन आत्महत्या कर. का ज्या बुवाने ज्या तालुक्यात आपला जन्म झाला त्या तालुक्याची इज्जत युट्यूबवर संपूर्ण महाराष्ट्र बघते, जग बघते. त्या युट्यूबवर भजनाची पंढरी देवगड ही आता सध्या नाही असा जाहीर सांगणं, ज्या तालुक्यात जन्म झाला ह्याचा अर्थ किती घमंडी या बुवा. ज्या बुवाचा जन्म त्या गावात झालो, त्या तालुक्यात झालो आणि तिथे तुम्ही जाणीवपूर्वक बुवा युट्यूबवर समजा कदाचित त्यांनी तर टाकलं नाही. आता ही देवगडी भजनाची पंढरी ना आता पुढाळच आहात. अरे त्यांना काय वाटलं, कशात जन्म दिला आमच्या तालुक्यात असं वाटत असत ना तिकडे. असं जाहीर बोला नको बुवा. बोलायला शिकायला 2 वर्ष लागतात. काय बोलावं याच्यासाठी 30-32 वर्ष घासावी लागतात. का बोलला ते माझा काळजा खरे पडले, मी उद्या विजय परत कसा येणार. त्याचा वाट वाटला बघ. मला सवारी विचारता कृष्णा पवारांनी 15 मात्रा गायले, मला समजत नाही. अरे 19 मात्रा, 23 मात्रा, 13 मात्रा, 5.5 मात्रा, 12 मात्रा, 9 मात्रा मच्छताल बुवा सगळे ताल 13, 14, 11, 15, 16, 17, 19, 23 मात्रापर्यंत मी भजन स्वतः बसवलेले आहेत बुवा. घमेंडी नाही सांगत, ही बुवानी मला नाही दिली. बुवा गेल्यानंतरची नोटेशन 19 वगैरे मी बसवलेले आहेत बुवा. त्याच्यासाठी नोटेशन बसून तालाचा अभ्यास लागतात. ती आई केव्हा येणार, ती आई म्हणजे माहिती आहे का, ती आई म्हणजे काय, ती आई म्हणजे काय, चोळणे काय, ती आई म्हणजे काय हे सांगतील योगेश सांगेल, संदेश सांगेल. जे वाटते ती आई म्हणजे काय ह्या माहिती नाही. 15 मात्रा काय काय, हर हर हरेश्वरा हे 15 मात्रा नोटीस नाव धीना तर धी धीना तू तू ना तर तुला तुला ना कत्ता धी धीना धी धी धीना धीना धी ही 15 मात्रा आहे. माका सांगतो मी तू आता चुकलं कोण लावता. कोण गेले प्रसिद्ध कोकणचे दशावतार, अरे होऊन गेले प्रसिद्ध कोकणचे दशावतार. जपला वारसा जपला त्यांनी झाले झाले अजरामर, वारसा जपला त्यांनी खरा झाले अजरामर. वारसा जपला कोणी वा दशावतार ही परंपरा आहे. या कोकणच्या मातीत भजन पूजन कीर्तन दशावतार शक्ती तुरा नमन. तिकडे तिकडे आमच्याकडे वा ती व्यक्ती मगाशी मिलिटरी पोलीस हवालदार आहे ते म्हणतात बँकेत कामाकडे हवालदार मिलिटरी रिटायर सगळी पदा बघून ते हळीले आणि त्याचा 2 शब्द दिलाच बोला. त्याच्याबद्दल मी आभार मानतो, खरोखर आभार मानतो. आणि इतके कधी आयुष्यात लोके बुवानी कधी पैसे मागत नाही. नेहमी मला म्हणत असतात पैशासाठी लाचार चव्हाण बुवा. पण आज जो माणूस सगळ्यांच्या समोर लाचार झाला त्यांच्या समोरच सांगता घेवा ना 50. मग आता इतके इलाज ना माका 100 द्यावा ना, 50 द्यावा ना. मी काय म्हणतो ह्या माका बोलायचे ना तुम्ही, आज तुम्ही खरोखर ह्या भोगूचा लागला. ह्याका म्हणतात नियती. तुम्ही एक काम करा, मी गजर होतो रुमाला एक ठेवा आणि संपूर्ण असा फिरत जा. असा फिरा आणि अशी गोळा करा, अल्लाचे नाम देतो बा. हा जावा. होऊन गेले प्रसिद्ध कोकणचे दशावतार.
डबलवारी दशावतार ही रसिकांची माझ्या शान आहे. आणि बुवा लक्षात घ्या, तोटे बुवा, भजन नसेल ना आम्ही जगू शकत नाही. कोरोनाच्या संकटात जेव्हा भजनं थांबलेली बुवा, तुम्ही काय आम्ही काय गुदमरलेलो, आम्ही गुदमरलो. तसे दशावतार कलाकार हे तर डबलवारी आणि दशावतार ही माझ्या कोकणचा श्वास आहे. हे जर नसेल ना आम्ही जगू शकत नाही, एवढं आम्ही त्याच्यावर प्रेम केलेलं आहे. व 50 वर्ष माझे कृष्णाबावर किती वर्ष जगले, छत्रपती शिवाजी महाराज किती वर्ष जगले. आजही प्रत्येकाच्या हृदयात छत्रपती शिवाजी महाराज जिवंत आहे. छत्रपती संभाजी महाराज किती वर्ष जगले. अरे जगाच्या इतिहासामध्ये एकमेव राजा आमचा असा झाला, त्या राजाच्या दरबारात बाई कधी नाचली नाही, असा एकमेव राजा म्हणजे माझा छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. अरे अंगावरची कातडी सोडली, डोळ्या सळईत आपल्याला घुसवल्या, जीभ कापली, अनंत जखमा केल्या, 40 दिवस छळ केला, पण राजाने माझा धर्म माझा बदलला नाही. त्याला म्हणतात धर्मवीर संभाजी महाराज, संभाजी महाराज, संभाजी महाराज. त्याला म्हणतात छावा, छावा आणि छावा. आणि ह्यो मावा ते छावा तो मावा, झुकेगा नहीं साला. अरे हाथी घोड़े तलवारें तो बहुत तो तेरी बाकी है, हाथी घोड़े तलवारें तो बहुत तो तेरी बाकी है, लेकिन जंजीरों में जकड़ा हुआ मेरा संभाजी राजा अब भी सबसे भारी है, अब भी सबसे भारी है, अब भी सबसे भारी है. हे नाच करायचा नाही, नाच करायचा ना. उगाच पैसे देत ना, 3000 रुपये वाजवायचे आज घेणार तू. आणि डबल दी जरी कमी वाजवल्या 2000च्या खाली येत नाही. 3 आणि 2 किती झाले 5. आणि मुंबईवरून येतोय, दहिसरवरून येतोय, कधी पैसे सांगतोय. अरे 3 2 5 हेच गेले. मंडळी 5 झाले 10. माझ्या बघात का टाम टाम. अरे वारे चांडा दुसऱ्यावर जळतात, दुसऱ्याच्या सुपारीवर जळतात. मी तुमच्या सुपारीवर कधी जळलोय? तुमच्या सुपारीवर मी जळलोय? मी आयुष्यात जळणार नाही. तुमची सुपारी तुमच्याकडे, माझी सुपारी माझ्याकडे. स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचं लोकपण, अरे स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचं लोकपण. आंबे काजू करवंदा खर्चाला तो माने, आंबे काजू करवंदा, आंबे काजू करवंदा, आंबे काजू करवंदा खर्चाला तो माने. सुजलाम सुफलाम कोकणामध्ये आपला जन्म झाला. बुवा ज्या ठिकाणी पंचरत्न जन्माला आली, कृष्ण पवार सारखे बुवा जन्माला आले. आणि माझे दीपक नानसे बुवा, बुवा गजर रचवावा ना, गजर रचवावा जागच्या जागा. तर या सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकमेव बुवा मी त्यांना मानतो मनापासून. रचना काव्य कसं करावं त्यांचं नाव आहे दीपक नानसे बुवा. एकदा जोरदार टाळ्या. हे खरं आहे का खरं? आज प्रमोद गुरी बुवा पहाडी आवाज सफेदचरला गातात. टेंबे स्वामींची एवढी कृपा आहे त्यांच्यावर. आणि याच गावचं ते रत्न आहे, त्यांच्या प्रमोद गुरी बुवांसाठी टाळ्या वाजवतात. माझे आनंद कानडे बुवा किती मृदू स्वभावाचे, गोड स्वभावाचे, तेवढ्या ताकदीचं भजन सुद्धा करतात, बारी करतात. माझ्या आनंद कानडे बुवांसाठी एकदा जोरदार मावले टाळ्या वाजवा. निलेश तेली असे चांगले बुवा या माझ्या बुवा या मानगाव खोऱ्यामध्ये आहेत. म्हणून म्हणतो बघा सुंदर आता तो लोकपण, आंबे काजू करवंदा खर्चाला तो माने. काय झालं माहिती आहे लोके बुवा, गजर संपवतो. यंदा आंबे लागा ना,
यंदा चिखल होणार तुला आंब्याचं. आणि तुला खापराची ह्या माहिती आहे? खापरो नाही तूच खापरो याचा इतक्या माहीत नाही. खापऱ्याची जत्रा इतकी फेमस आहे. ज्या वर्षी खापऱ्याची जत्रा असताना बुवा छान तिसरं सालीची माका सुट्टी नाही भरणं. तुम्ही बघितलं माझं कोण फोटो काढला फॅशन शो आहे का मग पडे ना ती काय काय इतकी काळजी आहे माझी मकाच्या बोलतं घरी पडे माका. मी काय म्हणतो खापऱ्याची जत्रा असतात त्या वर्षात आंबे लागणार काजू लागणार बडे खापऱ्याची जत्रा असतात. एक नियम आहे इथे फेमस जत्रा आहे खापऱ्याची. याचा यावा जत्रेत जाऊ हो गेले आणि त्या खापरोबा ना त्याचं तर एक मंदिर आहे. त्या मंदिरात जाऊन पाया पडा म्हणजे किरीवाडी तुमच्यावरती काय 7.5 लागली आहे ती सगळी दूर होते तेव्हा शकतो. आणि ही तब्येत दिवस खराब होता. गेल्या वर्षी मला बरोबर दिसलो. यंदा काय म्हणजे वाद झाले अर्थ काय करू जागरण कमी करा तुम्ही व्हाया सांगा बुवा. माझ्या लोके बुवांका 100 वर्ष आयुष्य मला माझ्यापेक्षा झालं तर मी जाईल लवकर पण तुम्ही थांबा बुवा. आणि वर गेले तर आता एकटं भजन करणार तुमका उचलणार मी फरक आहे म्हणून म्हणतात. काय झाला आंबे काजू यंदा भरपूर लागले. मी काय म्हणतो ह्या भरली काय ती घाईलेली रे भरती इतक्या लाग इलेलो लाग कणी इलेली त्या कणी पण मोहूर इतकं इलेलो बुवा त्या मोहूर ना ह्याच्यात जळण गेलो मळबटीने आणि जळण गेलो. आणि देवगडात यंदा आंबे लाग नाही ह्याचं कारण तुम्ही. कारण का देवगडचा हापूस सगळ्यांचा बापूस. देवगडचा हापूस सगळ्यांचा बापूस. प्रत्येक वाडी देवगडचा हापूस सगळ्यांचा बापूस. जुनं चव्हाण बुवाकडे काय तो कुडाळचो बिटकी अरे शेवटी माझे बिटकेच भारी झाले. अरे कधी होता कधी ये यंदा जे बिटकी होत ना आई शपथ तुला माका झालं तरी आंबे देऊ नको. यंदा तू असे ना बिटके देतले माझ्याकडे अशी अशी मुळमुळी देवाच्या असे बिटके होत असे हो देवाच्या अगदी तू खालच ना कधी शेचाळे येते शेचाळे बिटके शेचाळे आमच्याकडे बाबा मानवानी शेचाळेच म्हणतो. प्रकाश तांबे या नारूर प्रकाश तांबे या माऊलीकडनं 200 रुपयाचं बक्षीस आलेलं बुवा. 100% माझ्याकडनं भेट तुम्हाला यंदा माझे बिटके तुम्हाला देणार. पाटल्या दरात माझे बिटके लागलेले भरपूर पाटल्या दरात हे बिटके देणार. शेचाळो खालात ना 1-2 तास ती कुसा काढू कत्ती मजा आहे समज. खड्यात बसायचा लांब तर पाय सोडायचे हवे आणि हवा घ्यायची आणि त्याकडे बिटके खायची समाधान म्हणून म्हणते. आंबे काजू करवंदा चला तो माना कोंबड्या वडे साबोटी बांगड्या पेटे पाना. अरे कोंबडे वडे साबोटी बांगड्याला तो माना बांगडो बांगडो संस्कृती परंपरा जपणारा मानगाव खोऱ्यात सुद्धा बुवा ती परंपरा जपली जाते. माझा अथर्व उत्कृष्ट पक्वाद वादक अथर्व या ठिकाणी आलेल्या जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. सोलो वादक एवढा टॉप करतो तो कलाकार सलाम त्याला शुभेच्छा तुला म्हणून म्हणतो. संस्कृती परंपरा जपणारा कोकण आहे. माझ्या कृष्णा पवार बुवांसाठी 2च ओळी बोलतो आणि गजर संपवतो.
माझ्या कृष्ण पवार बुवाना, माझ्या कृष्ण पवार बुवा, माझ्या कृष्ण पवार बुवाना, माझ्या कृष्ण पवार बुवाना, आम्ही देव मानला रे, आम्ही देव मानला रे. बुवा हृदयापासून सांगतो मी. त्यांच्यासारखं गायन आणि त्यांची पोरं सुद्धा अशी कोणी आठवण काढली. एवढी एवढी मुलं, आता त्यांचा मुलगा पण मला वाटतं उत्कृष्ट गातो, स्पर्धेत नंबर काढतो. बुवा हा वारसा त्यांनी जपलेला आहे. कृष्ण पवार बुवाना, आम्ही देव मानला रे, ऐकून तृप्त होती ते आमचे कान रे. कृष्ण पवार बुवाना, आम्ही देव मानला रे, कृष्ण पवार बुवाना, आम्ही देव मानला रे. तो होता सम्राट, रामदारी भटनाचा तो होता सम्राट, रामदारी भटनाचा होता सम्राट, रामदारी भटनाचा होता सम्राट. नटखट चाली लावून, रामदारी चाली लावून, रामदारी चाली लावून, रामदारी चाली लावून मध्ये त्यांचा होता, रामदारी चाली लावून मध्ये त्यांचा होता, मध्ये त्यांचा होता. कृष्ण पवार बुवाना, आम्ही देव मानला रे, कृष्ण पवार बुवाना, आम्ही देव मानला रे. ऐकून तृप्त होती ते त्यांचं भजन ऐकताना, त्यांचं भजन ऐकताना कान तृप्त होतात. अजूनही कॅसेट लावली ना, काय त्यांच्या चालील, काय त्यांचं नोटेशन बांधलं, न भूतो न भविष्यती होणे नाही. परमेश्वराने अशी माणसं पाठवली की पंचरत्नामध्ये कृष्ण पवारांचं नाव येतं. ही पुन्हा होणार नाही बुवा. आमचा तुमचा स्मारक होणार नाही. कदाचित झाला तर तुमचा होईल, पण चिरे जास्त होत त्यांच्याकडे. आणि तुमका काय लय लागायचे काय, 2 चिऱ्यात लागतं, माका अधिक लागते. आमच्यासाठी स्मारक नाही, आमच्यासाठी वाडी, नळ्याची वाडी नळ्यावर ठेवणार, कौलावर ठेवणार. अरे काव 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 काव, अनेक काय तो आव नाही तो, हे आमच्यासाठी म्हणून म्हणतो. संस्कृती परंपरा जपणार कोकण आमचा रे, संस्कृती परंपरा आमचा कोकण आहे रे. ही परंपरा जपणारा माझा कोकण आहे. म्हणून माझी कृष्ण पवारांची आज आठवण झाली. म्हणून या ठिकाणी बघा गजराची सांगता करतो. देव देव बांची कृपा, देव देव बांची कृपा, सदा कोकणावर, सदा कोकणावर, सदा कोकणावर. देव देव बांची कृपा, माणगाव गावावर, माणगाव गावावर. देव देव बांची कृपा, टेंबे स्वामींची कृपा, माणगावावर, माणगावावर, माणगावावर. लिंगेश्वर भावी देवी सदा तत्पर, सदा तत्पर. लिंगेश्वर यक्षिणी सदा तत्पर, सदा तत्पर, सदा तत्पर. या माणगावावरती, या माणगावावरती टेंबे स्वामींची कृपा आहे, स्वामींची कृपा आहे. टेंबे स्वामींची कृपा या माणगावावरती आहे. म्हणून म्हणतो कोकणचे आम्ही पुत्र स्वाभिमान. मानाचे स्थान आहे, अहो मानाचे स्थान आहे. कोकणचे आम्ही पुत्र स्वाभिमान.
ठिकाणी कोकणामध्ये अशा या परिपूर्ण कोकणामध्ये आपला जन्म झाला बुवा. तुम्हा आम्हा सर्वांचा आम्ही भाग्यवान आहोत. कदाचित तिकडे जन्म झालो असतो ही मजा नसती हो. स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ. पद सारे गर गर सारे वगैरे सारी घरी सारे वगैरे. स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आमचे दैवत समर्थ, आमचे दैवत समर्थ, आमचे दैवत स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.